5000 वर्ष. विचार करा केवढा मोठा काळ आहे हा. आजच्या ह्या सिनेमॅटिक एक्सप्लेनरमध्ये आपण एक अशा प्रवासाला निघणार आहोत जो तितका रंजक आहे तितकाच गुंतागुंतीचाही. आपला भारतीय समाज नक्की कसा घडला, त्याने किती स्थित्यंतरे पाहिली, हे सगळं आपण पाहणार आहोत. चला तर मग थेट या इतिहासाच्या पानांमध्ये डोकवूया, कारण हा फक्त इतिहास नाहीये, तर ती आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची आणि ओळखीची गोष्ट आहे. आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच आला असेल की या हजारो समाजव्यवस्थेचा पाया नक्की रचला कसा गेला, आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे आजच्या या 21व्या शतकातही त्या जुन्या परंपरांचा आपल्यावर एवढा पगडा का आहे. खरं तर आजचं वास्तव जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ना, तर भूतकाळात जावंच लागतं. कारण कोणताही समाज असा रातोरात उभा राहत नाही, त्यामागे हजारो वर्षांची वैचारिक घुसळण असते, बरोबर. तर ही कालरेषा बघा, ही आपल्याला एका विशिष्ट क्रमाने पुढे घेऊन जाणार आहे. इसवी पूर्व 2600 मधली ती प्रगत हडप्पा संस्कृती, त्यानंतरचा वैदिक काळ, मग इसवी 200च्या आसपासचा अभिजात काळ, त्यानंतर इसवी 650 पासून सुरू झालेला मध्ययुगीन काळ आणि थेट 1700च्या दशकातला ब्रिटिश वसाहतवाद. या प्रत्येक टप्प्याने आपल्या इथल्या श्रद्धा, शिक्षण आणि समाजव्यवस्था कशी मुळापासून बदलली ते आपण बघणार आहोत. चला पुढे जाऊया. आता या चित्राकडे नीट बघा. आधुनिक औद्योगिकरणाचं नाव निशाण नसतानाही आपल्याकडे एक अत्यंत प्रगत असं नागरी जीवन होतं. हडप्पा संस्कृती, पक्क्या विटांची घरं, बंदिस्त गटारं आणि त्यांची ती सांडपाणी व्यवस्था खरंच थक्क करणारी आहे, नाही का. विचार करा, हजारो वर्षांपूर्वी सामूहिक जीवन आणि नागरी प्रशासनाची पाळंमुळं इथल्या मातीत किती घट्ट रुजली होती. स्वच्छतेला इतकं महत्त्व देणारा समाज त्या काळी अस्तित्वात होता, हे आज ऐकतानाही भारी वाटतं. पण हडप्पा संस्कृतीच्या अस्तानंतर वैदिक काळ आला आणि गोष्टी बदलू लागल्या. सुरुवातीला जी समाजव्यवस्था फक्त व्यवसायावर आधारित होती आणि थोडी लवचिक होती, ती नंतर एकदम ताठर आणि जन्मजात बनत गेली. हा इतिहासाचा एक खूप महत्त्वाचा टप्पा आहे. पवित्र आणि विटाळ या संकल्पनांवर आधारित ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र ही 4 वर्णांची उतरंड समाजात पक्की झाली. आणि तुम्हाला माहीतच आहे, याच उतरंडीतून पुढे जातीव्यवस्थेचा जन्म झाला, ज्याने समाजाचे अक्षरशः तुकडे केले. आता या वर्णव्यवस्थेसोबतच उच्च वर्गासाठी मानवी आयुष्याची विभागणी 4 विशिष्ट टप्प्यांमध्ये केली गेली होती, ज्याला आपण 4 आश्रम म्हणतो: ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास. ऐहिक जीवनातली कर्तव्य आणि शेवटी आध्यात्मिक मुक्ती, या दोन्हीमध्ये एक प्रकारचा बॅलन्स ठेवण्यासाठी ही सिस्टम बनवली गेली होती. म्हणजे जीवनाचा प्रत्येक टप्पा एका ठरलेल्या उद्दिष्टाने बांधलेला होता, जेणेकरून वैयक्तिक आयुष्यात एक शिस्त राहील. पण हे सगळं होत असताना स्त्रियांच्या बाबतीत एक अत्यंत विदारक सत्य इथे दिसतं. सुरुवातीला म्हणजे पूर्ववैदिक काळात गार्गी आणि मैत्रेयींसारख्या विदुषींना शिक्षणाचा आणि उपनयनाचा समान हक्क होता. पण उत्तर वैदिक काळात मात्र चित्र पूर्णपणे बदललं. स्त्रियांचे शिक्षणाचे अधिकार हिरावून घेतले गेले, बालविवाहाची प्रथा सुरू झाली आणि त्यांचं जगणं फक्त चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित राहिलं. समानतेकडून दुय्यमत्वाकडे जाणारा हा प्रवास खरंच खूप वेदनादायी होता. पण साहजिकच जेव्हा कर्मकांड आणि जातीव्यवस्थेने लोकांचा श्वास कोंडू लागला, तेव्हा त्यातून एक मोठी वैचारिक क्रांती उभी राहिली. ती म्हणजे बौद्ध आणि जैन धर्माचा उदय. या दोन्ही विचारधारांनी जन्मजात श्रेष्ठत्वाला थेट आव्हान दिलं. त्यांनी अहिंसेचा मार्ग दाखवला आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्यांनी स्त्रियांनाही धार्मिक संघात समान प्रवेश दिला. प्रस्थापित व्यवस्थेला बाजूला सारून मानवतेला प्राधान्य देणारा हा काळ खऱ्या अर्थाने एक क्रांतिकारी काळ होता. ऐतिहासिक कालचक्र फिरत राहतं आणि आपण येतो थेट मध्ययुगाकडे. बऱ्याचदा ह्या काळाला आपण अंधारी युग म्हणतो. पण गंमत बघा, याच काळात राजदरबारांमध्ये इंडो इस्लामिक संस्कृतीचा एक अप्रतिम संगम पाहायला मिळाला. कला, भव्य स्थापत्यशास्त्र, संगीत यात एक वेगळाच मिलाप घडत होता. 2 पूर्णपणे वेगवेगळ्या संस्कृती जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्यातून कशी एक नवी आणि भव्य ओळख निर्माण होते, याचं हे चित्र एक उत्तम उदाहरण आहे. अर्थात राजदरबारात हा सगळा झगमगाट असला तरी बाहेर सामान्य जनतेचं वास्तव मात्र भयानक होतं. समाजात निरक्षरता प्रचंड वाढली होती. पडदा पद्धत, सती, देवदासी यांसारख्या प्रथांमुळे स्त्रियांचं उरलं-सुरलं स्वातंत्र्यही हिरावून घेतलं गेलं. धार्मिक ध्रुवीकरण आणि कठोर सामाजिक बंधनांमुळे सामान्य माणसाचं जगणं खूप कठीण झालं होतं. वरवर कला आणि संस्कृती भरत असली तरी तळागाळातला समाज मात्र अंधारातच होता. ही या काळाची एक मोठी शोकांतिका होती. शिक्षणाचं म्हणाल तर तेही सर्वांसाठी नव्हतं. शिक्षण ही फक्त मूठभर उच्चभ्रूंची मक्तेदारी बनली होती. एकीकडे हिंदू गुरुकुलांमध्ये वेदांचे आणि संस्कृतचे धडे दिले जात होते, तर दुसरीकडे इस्लामिक मदरसांमध्ये कुराण,
अरबी आणि पर्शियन भाषेवर भर दिला जात होता. पण यात समाजातील बहुसंख्य कष्टकरी वर्ग आणि स्त्रिया मात्र शिक्षणापासून पूर्णपणे वंचितच राहिल्या. आणि साहजिकच शिक्षण नसल्यामुळेच समाजात अंधश्रद्धांचा पगडा आणखीनच घट्ट होत गेला. आणि मग चित्र बदललं. भारताच्या किनाऱ्यावर ब्रिटिशांची जहाजे धडकली आणि हजारो वर्षांची परंपरा मुळापासून हादरली. त्यांनी संपूर्ण देशासाठी एक मध्यवर्ती प्रशासन सुरू केलं. शिक्षणाचं माध्यम म्हणून इंग्रजी भाषा आली, ज्यामुळे आधुनिक जगाशी जोडला गेलेला एक नवा बुद्धिजीवी वर्ग तयार झाला. रेल्वेचं जाळं पसरलं, शेतीचं व्यापारीकरण झालं. वसाहतवालाने एकीकडे आर्थिक शोषण नक्कीच केलं, पण दुसरीकडे जुनी चौकट मोडून काही अपरिहार्य आधुनिक बदलही सोबत आणले, हे नाकारता येणार नाही. याच काळात एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट घडली, ज्याचा प्रभाव आजही जाणवतो. वर्षानुवर्ष चालत आलेल्या जुलमी प्रथांना कायद्याने ब्रेक लागला. 1829चा सतीबंदी कायदा असेल, 1856चा विधवा पुनर्विवाह कायदा असेल, किंवा पुढे आलेले स्त्री भ्रूणहत्या आणि बालविवाह रोखणारे कायदे. या सगळ्या कायद्यांनी शोषित वर्गाला मानवी हक्कांचा एक नवा किरण दाखवला. हे फक्त कागदावरचे कायदे नव्हते, तर शतकानुशतकांच्या अंधारानंतरची ती खऱ्या अर्थाने एक नवी पहाट होती. आणि अखेर तो सुवर्ण दिन उजाडला, 1947. अनेक शतकांच्या पारतंत्र्यानंतर एक स्वतंत्र सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताने आपल्या प्राचीन वारसाची आधुनिक लोकशाही मूल्यांसोबत सांगड घातली. आपल्या संविधानाने लिंग, जात, धर्म असा कोणताही भेद न करता सर्वांना मतदानाचा समान हक्क दिला. समता आणि न्याय ह्या तत्वांवर आधारित एक नवीन प्रवास सुरू झाला. भूतकाळातील चुकांमधून शिकून एक आधुनिक आणि सर्वसमावेशक समाज उभा करण्यासाठी टाकलेलं हे खरंच एक अत्यंत धाडसी पाऊल होतं. तर 5000 वर्षांच्या या थक्क करणाऱ्या प्रवासानंतर आता एक महत्त्वाचा प्रश्न उरतो. आपल्या या प्राचीन परंपरा आणि आजची आधुनिक लोकशाही मूल्य यांचं हे मिश्रण उद्याच्या भारताला कसा आकार देईल? भूतकाळाच्या या गडद छटा आपल्या भविष्याला नक्की कोणती दिशा देतील यावर नक्की विचार करा. मला खात्री आहे की आजच्या या एक्सप्लेनरमधून तुम्हाला आपला समाज कसा घडला हे समजायला नक्कीच मदत झाली असेल. कारण मुळात आपण कुठून आलोय हे समजल्याशिवाय आपण कुठे चाललोय हे कसं ठरवणार, नाही का? या ऐतिहासिक प्रवासात सोबत असल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हाईप पॉइंट्स द्यायला विसरू नका. तुमचा प्रत्येक प्रतिसाद आम्हाला अधिक दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओज तयार करण्याची प्रेरणा देतो.